कल्याण शहरातील मध्यवस्तीत गांधी चौकात असलेला अनेक राजकीय घडामोडींची साक्ष असलेला काळेवाडा धोकादायक झाल्याने महापालिकेने कारवाई करून तो पाडून टाकला। भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात भूमिगत कार्यकर्त्यांचे अत्यंत विश्वासाचे स्थान म्हणून या वाड्याला त्या काळात महत्त्व होते। गांधी चौकाच्या भागात दिंडी दरवाजा आणि त्यातून आत जाण्यासाठी सुरक्षिततेचा छोटा दरवाजा असे ऐतिहासिक बांधकाम हे इतिहास प्रेमींचे आकर्षण होते। या वाड्यात कमर्शियल आणि रहिवासी मिळून 25 ते 26 भाडेकरू राहत असत। हा वाडा धोकादायक झाल्याने महापालिकेने वाड्याचे संबंधित लोकांना नोटीसही दिल्या होत्या। प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे यांनी ही कारवाई केली। त्यावेळी वाड्यातील काही व्यापारी रहिवासी तेथे उपस्थित होते। कुणीही या गोष्टीला विरोध केला नाही। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। सर्वकडे असंच आहे। रिकामी जागा राहत नाही, दुसरी बिल्डिंग तयार होते, त्यामध्ये त्यांचे ॲग्रीमेंट वगैरे काय बिल्डरसोबत किंवा जो काही जागा मालक असेल त्याच्या बैठका होऊन त्याचे ॲग्रीमेंट होऊन त्याप्रमाणे त्यांना काय पर्यायी जागा काय नवीन बिल्डिंग जे झालेले आहे, जे झाले असतील नाही झाले असतील आपल्याकडे ते कुठले रेकॉर्ड नाही। असा आमचा अनुभव आहे की त्यांना बऱ्याच जागा नवीन प्लॅन त्यांचा मंजूर होत नाही। धोकादायक हे महानगरपालिकेने रिपोर्ट दिलेला आहे, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, आणि तो मेंटेनन्सच्या पलीकडे गेलेला आहे, कारण याला जवळजवळ 200 वर्ष पूर्ण झाली त्या वाड्याला। त्यांचं म्हणणं असं आहे की 90 वर्ष हा जुना बांधकाम आहे आणि तुम्ही बोलता 200, हे कितपत सत्य? ते सत्य असं म्हणता नाही येणार, ही सगळ्यांचीच ऐकू माहिती असते। समजा कदाचित भाडेकरू तिथे राहणारे असतील आणि ते 90 वर्ष झाले तर कदाचित ते जास्त माझ्यापेक्षा बरोबर असू शकते, पण माझ्या माहितीप्रमाणे हा 100-150च्या पेक्षा जास्ती जुना वाडा आहे, जे इथल्या पूर्ण त्याची जी हे आहे हकीकत ऐकलं आहे। सर, या गाळेधारकांचं पुनर्वसनाचा तुमचा प्रश्न काय? गाळेधारक जे आहेत, आता तुम्ही बिल्डर म्हणून तुम्हाला सांगतो की त्या नाही, आधी बिल्डर म्हणून मला तुम्ही म्हणूच नका, कारण त्या गाळेधारकांचा मी स्वतः मालकच आहे। म्हणजे तुम्ही ते गाळेधारकांचा मी मालक आहे। या काळेवाड्याच्या एका भागामध्ये मी मालक आहे आणि त्या गाळेधारकांचा मी मालक आहे। आणि गाळेधारकांपैकी सुद्धा माझे जे 8 भाडेकरू आहेत त्याच्यापैकी 7 भाडेकरूंनी माझ्याशी सगळं हे स्वतःहून खाली करून दिलेलं आहे आज त्यांचं हे। तर त्यांचं म्हणणं एवढंच होतं की तुटलं तर सगळं स्ट्रक्चर खरंच तुटायला पाहिजे, कारण म्हणजे एका कोणत्याही व्यक्तीसाठी सगळ्यांनी ह्याच्यापासून दूर राहू नये। सर, आता त्यांचं म्हणणं असं आहे की काळेवाडी जो आहे तो भाग तो लास्टच्या हद्दीपर्यंत आहे, तर तो देखील धोकादायक ठरू शकतो। हे एवढीच जागा आहे ती धोकादायक ठरू शकत नाही असं बरोबर ना। आता काळेवाडा तुम्ही ऐकत म्हणाल तर पूर्ण ते गणपती मंदिर आहे तिथपर्यंत तो काळेवाडाच आहे। आणि जर तुम्ही पुढे जाऊन प्रत्यक्ष याच्यामध्ये तुम्ही दाखवा की गणपती मंदिर वाटेमधली पुष्कळशी स्ट्रक्चर अशीच धोकादायक झालेली आहे। आता ह्यांचं स्ट्रक्चर आहे हे यांच्या वेगळ्या मालकीचं झालेलं आहे आणि यांनी ते स्वतः मेंटेन केलेलं आहे, तर मग ते नाही धोकादायक झालं। तसंच ते मध्ये जे 2 दुकानं आहेत त्यांचं रोड वाइंडिंगच्या वेळेला त्यांचं खूप नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याची चांगल्या प्रकारे रिपेअरिंग केली, मग ते धोकादायक राहिला नाही ना। आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारची जी नोटीस असतात धोकादायक हे आमच्या उच्च न्यायालयातल्या ॲडव्होकेट KDMG जे आहेत त्यांनी सुद्धा ती नोटीस दिली नाही, तरीसुद्धा ही कारवाई केली जाते असं त्यांचं म्हणणं। एक लक्षात घ्या, उच्च न्यायालयाने स्वतः सुद्धा ह्या सर्व भाडेकरूंना नोटिसा दिलेल्या आहेत। आत्ता ज्यांच्या 1, 2, 5 भाडेकरू असे आहेत की ते ज्यांच्या विरुद्ध मी उच्च न्यायालयात गेलेलो होतो, त्यातले एकाने त्याचा वकीलसुद्धा दिलेला नाही आहे आणि इतर 4 भाडेकरूंनी तर त्यांनी त्या नोटिसा मिळाल्याचं मान्य केलेलं आहे। आणि ज्यांनी वकील दिला नाही त्यांना सुद्धा माननीय उच्च न्यायालयाने स्वतःहून नोटिसा काढल्या। आम्हालाही नोटिसा पाठवायला सांगितल्या ॲज ए मालक, आणि त्यांनी स्वतःहून सुद्धा नोटिसा काढलेल्या आहेत। हा सर्व उच्च न्यायालयाचा रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळू शकतो। हे जे सांगतात ना आम्हाला नोटिसा मिळाल्या नाही, आम्हाला हे मिळालं नाही, हे सर्व खोटं आहे। आणि तुम्ही समजा तुम्हाला एखाद्या उच्च न्यायालयामध्ये पार्टी केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा तिथे वकील देऊन तुम्ही तुमचे किंवा निदान स्वतः उपस्थित राहून तारखेला तुम्ही तिथलं वस्तुस्थिती जाणून घ्यायला पाहिजे, तिथे काय आदेश दिला जातो माननीय उच्च न्यायालयाकडनं। नुसतं मला मिळाला नाही म्हणून होत नाही।
सर त्यांचं पुनर्वसनाचा प्रश्न पडतो, त्यांचं पुनर्वसन कशा पद्धतीने? मी पुनर्वसन करायला सगळ्यांचं ज्यांनी आत्तापर्यंत माझ्याशी ॲग्रीमेंट केलेले आहे त्यांना, त्या सर्व भाडेकरूंना तुम्ही विचारा. तुमच्याशी एकच भाडेकरू समजा बोलला असेल तर तो सोडून 8-9 इतरही आहेत. तुम्ही त्यांना विचारा की त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न काय आहे. मी त्यांना दिलं. त्यांना जे काही माझ्याशी 1.5-2 वर्ष त्यांनी ॲग्रीमेंट करून तयार केलं. जर तुम्ही टोटल भाडा जर बघितला तर त्याच्यामध्ये रेसिडेन्शियलमध्ये 15 आहे आणि कमर्शियलमध्ये 11-12 आहे. असे 25-26 भाडेकरू होते. त्याच्यातले काही रेसिडेन्शियल मिळणे भाडेकरू या मागच्या ज्या 4 मजली ग्राउंड प्लस 4 मजली बिल्डिंग दिसते त्याच्यामध्ये जवळजवळ 10-11 भाडेकरू हे 15 वर्षापूर्वी शिफ्ट झालेले आहेत आणि त्यावेळेपासून या भाडेकरूंची आमची निगोशिएशन चालू आहे. असं नाही आहे की आजची निगोशिएशन्स आहे. आणि ज्या भाडेकरूंच्या मागण्या रिझनेबल आणि जगन्मान्य होत्या त्यांना सगळ्यांना अकोमोडेशन मिळेल. आम्ही त्यांची हे रेग्युलर त्यांना पुनर्वसन करणारच आहे त्यांचं. म्हणजे पुनर्वसन करायला याच्यात काही शंकाच नाही अशी तुमची भूमिका. हां बरोबर आहे. ज्यांनी आमच्याशी करार केलेला आहे त्यांचं पुनर्वसन होणारच आहे. ज्यांनी 1.5 वर्षापूर्वी सुद्धा केलेलं आहे. आम्ही आज त्याच कराराला बांधील राहिलेलो आहोत. हा करार जो असतो तो म्हणजे मालक गाळेधारक किंवा कोणी बिल्डर गाळेधारक असा असतो आणि तो महापालिकेला